या बातम्या विस्ताराने पाहूयात। मुंबईतल्या पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर आलंय। महाराष्ट्र सरकारसाठी स्वच्छता मॉनिटर अभियान चालवणाऱ्या रोहित आर्या किडनॅपर कसा बनला, त्याचं गँगस्टर कनेक्शन नेमकं काय होतं याची माहिती आता समोर आली आहे। कुख्यात गँगस्टर हाजी मस्तानच्या मुलासोबत त्याची घनिष्ठ मैत्री होती। एवढंच नाही तर दोघांनी पार्टनरशिपमध्ये बांधकाम व्यवसाय सुद्धा सुरू केला होता। त्यातून मोठा नफा मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोथरूड, बाणेर आणि हिंजवडी परिसरामध्ये त्यांनी काही मोठे प्रकल्प हाताळले अशी माहिती सूत्रांनी दिली। रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत करत होते। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकंदरीतच या रोहितचं पुणे कनेक्शन नेमकं कसं समोर आलं, पुण्यामध्ये त्याचं नेटवर्क कसं होतं? बघा, रोहित आर्याचं खरं नाव रोहित आर्या नाहीये, त्याचं आडनाव आहे आरळीकर आणि त्यातनी जे शासकीय नियमावलीप्रमाणे तुम्हाला एक नोटिफिकेशन द्यावं लागतं आणि त्या नोटिफिकेशनच्या आधारे तुम्ही आडनाव आपलं बदलून घेतात। तसं त्यांनी स्वतःचं आडनाव बदलून घेतलंय। तो कोथरूड भागामध्ये एका सोसायटीमध्ये रहिवाशी होता आणि काही वर्ष तो तिथे रेंटने राहत होता। त्याची मिसेस पण एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेवरती चांगल्या पदावरती कार्यरत आहे। त्याचे आई वडील हे कर्वेनगर मधल्या एका भागामध्ये राहत होते। हे इथपर्यंतची प्राथमिक माहिती आहे आणि त्याचबरोबर हाजी मस्तानच्या मुलासोबत त्यांनी काही ठिकाणी त्याची ओळख होती आणि त्याच्यातनं पार्टनरशिप केली अशी बातमी दैनिक लोकमतनं प्रकाशित केलेली आहे। ज्याच्यातनं असं लक्षात येतं आहे कोथरूड, बाणेर या भागामध्ये की जिथे रिअल इस्टेटला खूप मोठा व्यवसायाची संधी आहे आणि रेट खूप जास्त आहे, तर त्या भागामध्ये त्यांनी त्याच्यासोबत पार्टनरशिप केली। पण आपल्याकडे 2-3 महत्वाच्या इनसाइड स्टोरीज आहेत। एक काल मी त्याची 2 महत्वाची पत्र मिळवली। त्या पत्रामध्ये दिसतं आहे की रोहित आर्या याला शासकीय कामासाठी सरकारनं नियुक्त केलं होतं। आता काही शिक्षण विभागानं खुलासा केला की 9,90,000 रुपये आम्ही दिले, 2,17,00,000 रुपये देणी थकली होती, पण त्या संदर्भामध्ये त्यांनी पत्र दिलं नाही। परंतु माझी माहिती अशी आहे की रोहित आर्या हा सतत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्कात होता। अगदी तो 5-5 तास बसून राहायचा। म्हणजे पुण्यातल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये दीपक केसरकर आले की तो त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर 5-5 तास बसल्याचं लोकांनी बघितलंय। रात्री 2:30 वाजेपर्यंत तो थांबायचा। त्याचबरोबर तो चेंबूरला सध्या शिफ्ट झाला होता आणि जेव्हा दीपक केसरकर मंत्री होते तेव्हा तिथेही तो त्यांच्या केबिनच्या बाहेर बसून असायचा। विद्यमान शिक्षण मंत्र्यांना सुद्धा त्यांनी अनेक वेळेला भेटण्याचा प्रयत्न केला। ते जे एक्सक्लुझिव्ह 2 पत्र माझ्या हातात आली त्याच्यात असं लक्षात येतं आहे की रोहित आर्याला काही प्रमाणामध्ये त्यांनी 16 दिवसाचं उपोषण केल्यानंतर खुद्द मंत्र्यांनी वैयक्तिक चेक्सद्वारे त्याचं पेमेंट केलं होतं। पण त्याचा 2 महत्वाचे आक्षेपाचे भाग आहेत। एक म्हणजे त्याचं काम होतं, त्याच्या कामाच्या अनुषंगाने त्याची वाहवा झाली, खुद्द पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलं। 2 मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला। एक होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर जेव्हा माझी शाळा स्वच्छ शाळा, मुख्यमंत्र्याची शाळा हा अभियान राबवलं गेलं तेव्हाचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे। तर या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवून तो शिक्षण विभागामध्ये आणला, हे त्याच्या पत्रातनं दिसतंय। अडचण झाली ती त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा हा कार्यक्रम फार पॉप्युलर झाला तेव्हा माझा कार्यक्रम सरकारने ढापला हा शब्द त्यानं वापरलाय आणि तो इतर कोणाला तरी दिला आणि त्याचे पैसे सुद्धा कोणाला तरी तिसऱ्याला दिले। खरा आक्षेपाचा भाग हा तिथे आहे की त्याच्या ह्या योजनेचे पैसे इतरांनी खरोखरच ढापले का, कुणी ढापले, ते काही दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते होते का, दीपक केसरकरांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये पैसे का दिले। सो ही कहाणी आहे रोहित आर्याची, जो रोहित आरळीकर आहे, जो रोहित आर्या बनला। काही लोक म्हणतात की मूळचा नागपूरचा आहे, पण तो त्याचे प्राथमिक तपशील अत्यंत धक्कादायक आहेत। एक तर लक्षात येत आहे की शिक्षण क्षेत्रातले अनेक लोक म्हणतात की तो यायचा, तत्कालीन जे OSD होते शिंदे त्यांना भेटायचा किंवा PNना भेटायचा आणि भेटून तो फक्त एवढंच विचारायचा की शिक्षण मंत्री कुठे आहेत आणि तो थेट केसरकरांना जाऊन भेटायचा। त्यामुळे दोघांमध्ये सख्य होतं, चांगलं सख्य होतं। त्याच्या योजनेचं कौतुक केलं हे तर मी सांगितलंच। तर हा त्याचा प्रवास आहे। एक मात्र निश्चित आहे की त्याचं फ्रस्ट्रेशन होतं की त्याचे 2.25 कोटी रुपये जे आहेत ते सरकार देत नाही आणि वेळोवेळी तो या संदर्भामध्ये आंदोलनं पण करायचा, ज्याची कॉपी आणि त्याचे पर्सनल चार्ट आणि त्या संदर्भातली पत्रही आपल्याकडे आहेत सध्या। आणि त्याची एकंदरीत ही पार्श्वभूमी आणि त्याने केलेले सरकारवरचे आरोप या एकंदरीत प्रकरणामध्ये आता नेमके आणखी काही खुलासे होतात हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।
तर कर्वेनगरच्या अमेय अपार्टमेंटमध्ये रोहित वास्तव्याला होता, तर कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थ नगरमधल्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते. कर्वेनगरमधलं अमेय अपार्टमेंट रोहितनं 1 वर्षांआधीच सोडलेलं होतं. मात्र स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते. रोहित आणि त्याची बायको आई वडिलांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंटमध्ये येत असत. स्वरांजली अपार्टमेंटमधलं हे घर हरोळीकर नावानं आहे, त्यामुळे रोहित आर्याचं मूळ नाव रोहित हरोळीकर असल्याचं सध्या समोर येत आहे. पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे. आज जे रुग्णालयामध्ये कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये रोहित आर्याचं शवविच्छेदन होणार आहे. काल मुंबईतल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला. गेल्या 5 दिवसांपासून पवईमध्ये शूटिंग ऑडिशन सुरू होतं. काल सर्व मुलांना ओलीस ठेवून आरोपी रोहित आर्यानं व्हिडिओद्वारे माहिती दिली. दुपारी 1:15 वाजता पोलिसांना ओलीस ठेवल्याचा फोन आला होता. त्यानंतर पवई पोलीस आणि NSG कमांडोंनी मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईमध्ये आरोपी रोहित आर्याकडून एक एअरगन आणि काही केमिकल्स जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान रोहित आर्यानं पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी सुद्धा रोहितवर गोळीबार केला आणि गोळी त्याच्या छातीत लागली. त्याचा मृत्यू झाला. पोलीस आता त्याच्या मागण्यांच्या संदर्भात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांची फिल्मी स्टाईलनं कारवाई पाहायला मिळाली. शिडी लावून बाथरूमच्या खिडकीमध्ये मुंबई पोलिसांनी प्रवेश केला. रोहित आर्याचं एन्काउंटर करत पोलिसांनी या मुलांची सुटका केली. तर एकंदरीतच अंगावर काटा आणणारं थरार नाट्य काल मुंबईमध्ये पाहायला मिळालं. मुंबईच्या पवईमध्ये काल अगदी सिनेमाला शोभेल असंच हे थरार नाट्य घडलेलं होतं. मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्यानं 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलं. मात्र मुंबई पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं ही कारवाई केली. पोलिसांनी रोहित आर्यासोबत चर्चा सुरू केला. मात्र चर्चेतून काहीच निष्पन्न होत नव्हतं, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याला बोलण्यामध्ये गुंतवलं. दुसऱ्या पोलीस पथकानं शिडी लावून बाथरूमच्या खिडकीत प्रवेश केला. रोहित आर्याचं एन्काउंटर करत सर्व पोलिसांची सुटका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ज्या शिडीचा वापर करत प्रवेश केला त्याचे फोटोज आता समोर आलेत. तर मुंबई पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आला आणि या संदर्भात आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया समोर येते. रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवणं या संदर्भामध्ये 14 सप्टेंबर 2022 रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प, कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे. या संदर्भामध्ये असं कुठलीही प्रक्रिया रोहित आर्या यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही. याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू. राज्य सरकारनं रोहित आर्याला प्रकल्पासाठी दिलेलं पत्र NDTV मराठीच्या हाती लागलंय. महाराष्ट्र शासनाच्या या पत्रामध्ये रोहित आर्याचा प्रकल्प संचालक म्हणून उल्लेख केलाय. रोहित आर्या याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिली होती. याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकबाकी असल्याचा रोहित आर्यानं 1 वर्षांपूर्वीच आरोप केला होता. मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है. मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए.
मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज्ड डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। दरम्यान पवईमध्ये झालेल्या रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर आमदार दीपक केसरकर यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आज त्यांचं स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। काल एन्काउंटर नंतर दीपक केसरकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्या हे एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते होते, परंतु त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलून मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा पुढचा प्रकार उद्भवलेला असावा।